सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये बँक एफ.डी. म्हणजे पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक असा समज रूढ झाला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार किंवा म्युच्युअल फंडातील जोखमींपेक्षा एफ.डी. अधिक विश्वासार्ह मानली जाते. मात्र प्रत्यक्षात बँकेत ठेवलेल्या रकमेवरही मर्यादित विमा संरक्षण असते, ही बाब अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे मोठी रक्कम एकाच बँकेत मुदत ठेवीत गुंतवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. देशातील सर्व बँक ठेवींना विमा संरक्षण देण्याची जबाबदारी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या संस्थेकडे आहे. या योजनेनुसार एका बँकेत ग्राहकाच्या नावावर असलेल्या सर्व ठेवी मिळून कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची हमी दिली जाते. म्हणजेच एखाद्या बँकेत 7 लाखांची एफ.डी. असल्यास बँक आर्थिक अडचणीत आली तर फक्त 5 लाख रुपये परत मिळण्याची कायदेशीर हमी असते. उर्वरित रक्कम धोक्यात येऊ शकते. ही हमी बचत खाते, चालू खाते आणि मुदत ठेवी अशा सर्व प्रकारच्या खात्यांसाठी एकत्रितपणे लागू होते. अनेकांना वाटते की प्रत्येक एफ.डी.ला स्वतंत्र 5 लाखांची हमी असते, परंतु तसे नाही. एका बँकेत एकूण ठेव रकमेवर ही मर्यादा लागू होते. बँकांचे नियमन आणि देखरेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असले तरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बँक अडचणीत येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. अलीकडच्या काळात काही सहकारी आणि लहान बँकांवरील निर्बंधांमुळे ठेवीदारांना पैसे काढण्यावर मर्यादा आल्याची उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे केवळ उच्च व्याजदराच्या आमिषाला बळी पडून मोठी रक्कम एका ठिकाणी ठेवणे धोकादायक ठरू शकते. मोठ्या राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँका तुलनेने स्थिर मानल्या जातात, तरीही विमा संरक्षणाची मर्यादा सर्वांसाठी सारखीच आहे. मग योग्य गुंतवणूक फॉर्म्युला काय असावा? तज्ज्ञांच्या मते ठेवींचे विभाजन हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास ती वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागून ठेवणे शहाणपणाचे ठरते. तसेच कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावाने स्वतंत्र ठेवी ठेवल्यास विमा संरक्षणाची मर्यादा वेगळी लागू होऊ शकते. याशिवाय संपूर्ण गुंतवणूक फक्त एफ.डी.मध्ये न ठेवता काही हिस्सा म्युच्युअल फंड, बॉन्ड्स किंवा इतर साधनांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवण्याचा विचार करावा. एफ.डी. ही सुरक्षित आणि स्थिर परतावा देणारी गुंतवणूक असली तरी ती पूर्णपणे जोखमीमुक्त नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन करताना विमा मर्यादा, बँकेची आर्थिक स्थिती आणि गुंतवणुकीचे विविधीकरण या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यासच ठेवीदारांचे हित सुरक्षित राहू शकते. योग्य माहिती आणि सजग निर्णय यामुळेच बचतीचे खरे संरक्षण होऊ शकते.